एक महत्त्वाची बातमी आहे। कल्याणमध्ये आज शिवसैनिकांचं घंटानाद आंदोलन पाहायला मिळते। बकरी ईद निमित्त दरवर्षीप्रमाणे आज आंदोलन सुरू आहे। दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलाय। वाद टाळण्यासाठी किल्ला परिसरात प्रवेश बंदी देखील करण्यात आली आहे। बकरी ईद निमित्त कल्याणमध्ये शिवसैनिकांचं थोड्याच वेळात घंटानाद आंदोलन आपल्याला पाहायला मिळेल। दुर्गाडी किल्ला या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। धार्मिक वाद होऊ नये यासाठी दरवर्षी दुर्गाडी किल्ल्यावरती आरती आणि घंटानाद करण्यात येतो। मात्र त्याला आता बंदी असल्याने आंदोलनाचं स्वरूप पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेऊयात। अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमजद, काय अधिक माहिती या संपूर्ण प्रकरणाबद्दल? प्रज्ञा, आज ईद उल अजहा म्हणजे बकरी ईद आहे आणि त्यानिमित्त कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला परिसर या परिसरात ईदगाह आहे आणि जे मुस्लिम बांधव आहे ते सकाळच्या वेळी नमाज पठण करतात आणि त्यावेळी दुर्गाडी किल्ल्यावरती दुर्गाडी देवीच्या मंदिर आहे त्या मंदिरात प्रवेश नाकारला जातो हिंदू बांधवांना। आणि या विरोधात 1986 पासून जे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघेंनी घंटानाद आंदोलन सुरू केला होता आणि ती परंपरा अजून सुरूच आहे। आणि आज देखील शिवसैनिक या ठिकाणी जमले आहेत। दुर्गाडी किल्ला परिसरात कडोकट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे आणि थोड्या वेळात आंदोलनाला सुरुवात होणार आहे। शिवसैनिकांचा असं म्हणणं आहे की ज्यावेळी नमाज पाठण होतो त्यावेळी प्रवेशबंदी का केली जाते, त्यावरून हा घंटानाद आंदोलन केलं जातं आणि थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। आधी शिंदे गटाचे जे पदाधिकारी ते आंदोलन करणार आहे, नंतर ठाकरे गट देखील या आंदोलन करणार आहे। सध्या या ठिकाणी दोन्ही जे शिवसेनेचे दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद अमजद या संपूर्ण माहितीसाठी।